तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल। आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा। A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। नमस्कार, मी सागर कदम। माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स। भोसले घाटातील घटनास्थळी पोलीस अधीक्षकांची भेट, खेड पोलीस ठाण्यात योगेश आर्याची कसून चौकशी। अजितदादांची पुन्हा एकदा जीभ घसरली, चिपळूणमधील सभेत दादांनी काढला चक्क विरोधकांचा बाप। कशेडी घाटाच्या दुसऱ्या बोगद्याचे विद्युतीकरणाचे काम लवकरच सुरू होणार, विद्युतीकरणासाठी 50हून अधिक कामगार राहणार तैनात, 1 ते 1.5 महिन्यासाठी दुसऱ्या बोगद्यातील वाहतूक राहणार बंद। खेडमधील शासकीय धान्य गोडाऊनच्या भिंतींची मध्यरात्री मोठ्या प्रमाणावरती पडझड, महसूल विभागाची अक्षरशः उडाली झोप, 500 मेट्रिक टन धान्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण। आणि दापोली तालुक्यात महिलेचा भर रस्त्यात विनयभंग, 2 आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आता पाहूया सविस्तर वृत्त। 2 दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील मुंबई गोवा महामार्गालगत भोसले घाटामध्ये एक मृतदेह आढळला। महत्त्वाचं म्हणजे सावंतवाडीतील एका योगेश आर्या नामक तरुणाच्या स्वप्नामध्ये हे आलं होतं आणि त्यानंतर त्यांनी खेड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि त्याच्या स्वप्नात आल्याप्रमाणेच त्या दुर्गम डोंगराळ ठिकाणी मृतदेह आढळला। या घटनेने कोकणातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली। या घटनेचा आज स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी खेडमध्ये येऊन माहिती घेतली। जबाब घेतल्यानंतर योगेश आर्या या व्यक्तीला पोलिसांनी सोडून दिले। मात्र आज योगेश आर्या या व्यक्तीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात ठेवले आहे। खेड पोलीस ठाण्यात स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्याची चौकशी सुरू केली आहे, तर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे स्वतः त्या घटनास्थळी जाऊन भेट देखील घेतली। यावेळी श्वान पथक, असंख्य जिल्ह्यातील इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते। चिपळूणमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा पार पडली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। चिपळूणमधील नागरिकांनी अजित पवार यांचे धूमधडाक्यात स्वागत केले। या यात्रेनंतर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या मैदानामध्ये भव्य सभा देखील पार पडली। सभेला चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातून असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। यावेळी अजित पवार यांनी चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या कामाचे कौतुक देखील केले। हा सगळा जमलेला जनसमुदाय हा सर्वसामान्य माझा कार्यकर्ता आहे। इथे एकालाही चहाची व्यवस्था देखील न करता जमलेली ही सगळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फळी आहे। आपली ही युवकांची आहे, भगिनींची आहे, महिलांची आहे। सर्व वडीलधारी देखील या सगळ्यांमध्ये आशीर्वाद द्यायला आज आपल्याकडे इथं उभे आहे। सर, दादा, मी आपल्याला वचन देतो, महायुतीचा जो कोणी उमेदवार द्याल त्याला निवडून आणायचं काम माझा इथला प्रत्येक कार्यकर्ता जाण करेल एवढा विश्वास मी आज देतो। कोण किती आलं तरी तुम्ही काय घाबरून जायचं कारण, ज्यावेळी दादा तुमच्या पाठीशी आहे, कोणी किती वल्गना करू दे, कोणी किती पैशाची उधळण करू, हा पैसा कुठून येतो, काय येतो, या गोष्टी वेगळ्या आहे। आपल्याला त्याच्यामध्ये जायचंच नाही। आपला चॅलेंज आहे, तुम्ही जेवढे पैसे टाकायचे तेवढे टाका। माझा इथला सर्वसामान्य कार्यकर्ता तुम्हाला कधीही कमी पडू देणार नाही, हा विश्वास आजच्या दिवशी व्यक्त करतो। शेखर निकम सारखा एक हाडाचा कार्यकर्ता, एक हरहुन्नरी कार्यकर्ता, जीवाचं रान करणारा कार्यकर्ता, माझा चिपळूण आणि माझा संगमेश्वरचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका अल्पसंख्याकांच्या सहित त्यांची स्वतःची असते आणि त्याबद्दल आपण काळजी करू नका। आम्ही सर्वांना न्याय देण्याची भूमिका सरकारमध्ये असताना घेऊ। कुठल्याही घटकावर, कुठल्याही समाजावर अन्याय होऊन देणार नाही, हाही शब्द या जाहीर सभेच्या निमित्तानं माझ्या माय माऊली आणि बहिणी आणि मुलींच्या साक्षीनं त्या निमित्तानं देतो। आणि उद्याच्या काळामध्ये जो काही महायुतीचा उमेदवार आम्ही देऊ, या चिपळूण आणि संगमेश्वर मधनं त्याला घड्याळाचं चिन्ह घेऊन आम्ही देणार आहोत। त्याला प्रचंड मताधिक्याने आपण विजयी करा। राहिलेली सगळी कामं करण्याच्या खात्री आणि शब्द
हा अजित पवार आज कोकणमध्ये येऊन आज रत्नागिरीमध्ये चिपळूणमध्ये तुम्हाला सगळ्यांना देतो. तुम्ही तुमचं काम करा, पुढचं काम करण्याची जबाबदारी माझी, त्याच्यात मी तसूभर देखील कमी पडणार नाही ही खात्री देतो. लाडकी बहीण योजनेला होणाऱ्या विरोधावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चक्क विरोधकांचा बाप काढलाय. नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये विरोधकांवरती तोंड सुख घेतलंय. नेमकं काय म्हणाले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आपण पाहूया. मित्रांनो, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. माझ्या माय माऊली बसल्यात, माझ्या बहिणी बसल्यात, माझ्या मुली बसल्यात, सगळ्यांनी चेष्टा केली आमची. अरे कसली लाडकी बहीण, असं कुठं पैसे कोणी देत असतं का? आम्ही दिले 3000 रुपये. किती बहिणींच्या अकाउंटला आले? हात वर करा बहिणींनो. हो का? एवढ्यांचे आलेत. सुनील तटकरे, राहिलेल्या बहिणींना पण ज्यांचं 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे त्यांनाही देणार. आदिती तटकरेकडे डिपार्टमेंट आहे, आपलीच मुलगी आहे. तिला सांगितलं आदिती काळजी करू नको, जे काही आपल्या बहिणी राहिल्यात, माय माऊली राहिल्यात, मुली राहिल्यात, त्या 21 ते 65 वयोगटातल्या त्यांना आपल्याला मदत करायची. आपल्याला त्यांना सबल करायचंय, सक्षम करायचंय. काँग्रेसवाले म्हणतात आम्ही बंद करू. काय तुमच्या बापाच्या घरचंय बंद करायला? अरे जनतेचा पैसा आहे. मला बाप काढायचा नव्हता, तुमच्या वडिलांच्या घरचं आहे. त्याचा विचार करा, ही काय पद्धत आहे? अरे आम्ही देतो, तुम्ही इतक्या वर्ष राज्य सरकार, आम्ही पण मध्ये होतो, मी होतो, तटकरे होते, परंतु त्यावेळेस आम्हाला नाही जमलं. यावेळेस 10 वर्षाचा अनुभव होता अर्थसंकल्प सादर करायचा. काय माझ्या माय माऊलीला, जिला कुणी घरामध्ये तिच्याकरता पैसा देत नाही, देतात तिच्या कुटुंबाकरता देतात, तिला काहीतरी अपेक्षा असती ना, चिपळूणच्या बाजारामध्ये जाऊन काहीतरी मी घ्यावं, काहीतरी माझ्याकरता खर्च करावं. तिला जीव नाही, तिला मन नाही, आणि म्हणून आम्ही हे सगळे केलं. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या अध्यक्षपदी शिवसेना पक्षाचे नेते आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती झाल्याबद्दल महाड, पोलादपूर, माणगाव मतदारसंघात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले, तर काही ठिकाणी नाराजीचे वातावरण देखील निर्माण झाले आहे, असे मतदारसंघात बोलले जात आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडीच्या दुसऱ्या बोगद्यातील वाहतूक शुक्रवारपासून बंद ठेवण्यात आली. बोगद्यातील विद्युतीकरणासह अंतर्गत कामगारांची फौज दिवस रात्र राबणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली आहे. कशेडी घाटातील दुसरा बोगदाही 5 सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी खुला झाला होता. दोन्ही बोगद्यातून चाकरमान्यांचा प्रवास सुसाट आणि आरामदायी झाल्याने गणेश भक्त सुखावले होते. गणेशोत्सवाची सांगता झाल्याने दोन्ही बोगद्यातून मार्गस्थ होणाऱ्या वाहनांची संख्याही रोडावली आहे. गणेशोत्सव कालावधीत दुसऱ्या बोगद्यातील वाहतूक सुरू राहावी यासाठी बोगद्यात तात्पुरत्या स्वरूपात वीज पुरवठा कार्यान्वित करण्यात आला होता. दुसऱ्या बोगद्यातील विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने शुक्रवारपासून दोन्ही बाजूंकडील वाहतूक बंद केली आहे. 50हून अधिक कामगारांची फौज तैनात करत विद्युतीकरणाचे काम हाती घेतले आहे. विद्युतीकरणापाठोपाठ इतर कामेही पूर्ण करण्यात येणार आहेत. या दोन्ही कामांसाठी 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याने तोपर्यंत दुसऱ्या बोगद्यातील वाहतूक बंदच राहणार आहे. पहिल्या बोगद्यातील दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरू राहणार असल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. 1967 साली बांधलेल्या आणि तब्बल 500 मेट्रिक टन क्षमता असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील शासकीय धान्य गोडाऊनच्या भिंतींची मध्यरात्री मोठ्या प्रमाणावरती पडझड झाली आहे. संपूर्ण भिंतीच कोसळण्याच्या स्थितीत असून गोडाऊनमधील 500 मेट्रिक टन धान्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. ही घटना घडल्यानंतर महसूल व पुरवठा विभागाने गोडाऊनमधील गहू, तांदूळ, साखर हे धान्य सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षीच 1948 साली बांधलेले होडवून 8 फेब्रुवारी 2022 साली दुरुस्ती अभावी कोसळून जमीनदोस्त झाले. त्यामुळे हे एकच शासकीय धान्य गोडाऊन धान्य ठेवण्यासाठी शिल्लक होते. मात्र काल रात्री त्याची देखील पडझड सुरू झाल्याने महसूल विभागाची अक्षरशः झोप उडाली आहे. हे गोडाऊन केव्हाही कोसळण्याची शक्यता असल्याने शेकडो मेट्रिक टन शासकीय धान्याची सुरक्षितता ऐरणीवरती आली आहे. हे धान्य सुरक्षित हलवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र तालुक्यात कुठेही मोठी सुरक्षित शासकीय जागा नसल्याने चिंतेचा विषय बनलेला आहे.
या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण. मुंबई गोवा महामार्गालगत पोलादपूर येथे प्रधानमंत्री आवास योजना व म्हाडाच्या संयुक्त विद्यमाने पोलादपूरमध्ये प्रथमच 768 फ्लॅटचा भव्य असा प्रोजेक्ट. 1 BHK फ्लॅट फक्त 10,22,600 रुपयांमध्ये. लवकरच संपर्क करा. फोन नंबर 989277 8973 8104 39 9468. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. कोकणातील परोपकारी व्यक्तिमत्व तसेच दुबई येथील यशस्वी उद्योजक खेड तालुक्यातील उधळे गावचे सुपुत्र बशीरभाई हजवानी यांनी आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून व स्थानिक तरुणांना सोबत घेत आपल्या उधळे गावातील नदी स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आहे. 20 ते 25 तरुणांना सोबत घेऊन त्यांनी उधळे गावातून वाहणाऱ्या नदीची स्वच्छता केली. नुकताच पाऊस होऊन गेला आहे. यावेळी पुराच्या पाण्यातून वाहून आलेला कचरा, लाकडाची ओंडके, प्लास्टिक संपूर्णपणे नदीतून हटवलं जात आहे. त्यांच्या या कार्याबद्दल तालुक्यातून कौतुक होत आहे. बशीर हजवानी यांनी पाण्याचे महत्त्व ओळखून याआधी देखील अनेक उपक्रम राबवले आहेत. तसेच जलसंवर्धनासाठी काम करणारे अनेक संस्थांना त्यांनी मदत देखील केलेली आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाजाने आता शेवटची लढाई हाती घेऊन सरकारलाही धनगर समाजाची ताकद दाखवायची वेळ आली असून सोमवारी 23 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील धनगर समाजाने रस्त्यावरती उतरून रास्ता रोको आंदोलन करण्याचे आवाहन धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. त्या उपोषणाला महाराष्ट्रातील धनगर समाजाचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे असे देखील त्यांनी सांगितले आहे. आपण शांत बसता कामा नये. अभी नाही तो कभी नाही. आता रात्र वैऱ्याची आहे. धनगर समाजाच्या सर्व लोकांना माझी विनंती आहे, तुम्ही कुठल्या पक्षात आहात, तुम्ही कुठल्या गटात आहात, तुम्ही कुणाला मानता, हे सगळं बाजूला ठेवा आणि सोमवारी 23 तारखेला सकाळी 11 वाजता महाराष्ट्रामध्ये मोठा रस्ता रोको करा. सरकारला पण कळालं पाहिजे की धनगर समाज कशा पद्धतीने एकवटलाय आणि आदिवासी जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण मागतोय. तरी सुद्धा राजकीय हेतून प्रेरित होऊन जर धनगर समाजाच्या आरक्षणाचा GR काढू नये यासाठी सरकारवरती कोणी दबाव आणत असेल तर आपण शांत बसता कामा नये. पावसाने दडी मारल्याने समुद्रही शांत झालाय. त्यामुळे पावसाच्या काळात थांबलेली मासेमारी सुद्धा सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग किनारपट्टीत पारंपरिक पद्धतीने होणारी रापण मासेमारी सुरू झाली आहे. यामुळे स्थानिक मच्छीमारांना बऱ्यापैकी मासे मिळत आहेत. तर समुद्र किनारी अनेक नागरिक ताजी मासळी खरेदी करण्यासाठी येत आहेत. सप्टेंबर पासून समुद्र शांत होत असल्याने कोकणातील बंदरात मासेमारीला सुरुवात झाली आहे. यात प्रामुख्याने रापण पद्धतीने मासेमारी केली जाते. अतिखोल समुद्रात न जाता 200 ते 250 मीटर अंतरावरती ही मासेमारी होते. यात ताजे मासे मिळत असल्याने बरेच खवये किनारी भागात खरेदीसाठी येतात. सध्या रापण मासेमारीचा हंगाम जोरदार सुरू आहे. यातून स्थानिकांना आर्थिक उत्पन्न सुद्धा बऱ्यापैकी मिळतंय. खोटे बोलण्याची एखादी युनिव्हर्सिटी काढून त्या युनिव्हर्सिटीचा खोटा बोलणारा कुलगुरू म्हणून जे पद असेल ते पद दीपक केसरकर यांना द्या, अशा बोचऱ्या शब्दात भाजपचे माजी आमदार राजन तेली यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर बोचरी टीका केली आहे. काल जर आपण बघितलं तर चंदीगडची एक कुठेतरी फार्मास्युटिकल कंपनी आली होती आणि ती कंपनी 500 लोकांना रोजगार देणार. जर्मनीला गेल्यानंतर 200 लोकांना इथून आमच्या विद्यार्थ्यांना जर्मनीला नोकरी मिळणार. अशा प्रकारची लोकांची दिशाभूल करण्याचं काम निवडणूक आल्यानंतर दीपक केसरकर करतात. माझं या निमित्ताने सर्व या विधानसभेतल्या लोकांना विनंती आहे की दरवेळीसारखं भूलथापांना आपण बळी पडू नका. याचं कारण असं आहे की बघा, आकारीपडचा विषय कबिलतदार गावकरचा विषय गेली 30 वर्षापासून आहे. निवडणूक जवळ आली की ही मी सोडवतो अशा प्रकारचा भास त्या ठिकाणी करायचा, लोकांना भुलवायचं आणि परत हे रे माझ्या मागल्या. आज मला सांगा, ह्या 10 ते 12 दिवसात उद्या आचारसंहिता लागेल. कधी हे प्रश्न सुटणार आहेत? कधीही कंपनी जागा ताब्यात घेणार आहे? कधी कंपनी ही सुरू होणार आहे? यापूर्वी सुद्धा दीपक केसरकरांनी ज्या ज्या घोषणा केल्या, मग चष्म्याचा कारखाना असेल, सेटअप बॉक्सची काय परिस्थिती झाली आपण बघताय की त्या आता लोकांना काढून पण टाकलंय. आज त्या ठिकाणी ॲम्युजन पार्क आणून 5,000 कोटी खर्च करणार म्हणून सांगितलं. दोडामार्गला तिथं काय अवस्था आपण बघितली. वेंगुर्ल्याला फिशरीज विलेज नवाबागला आणणार म्हणून सांगितलं, तिथं कुठली सुरुवात नाही आहे. आरोग्याचा प्रश्न त्याने सांगितला की मी इथं 7.5 वर्षापूर्वी भूमिपूजन झालं,
त्याची त्या ठिकाणी सुरुवात नाही आहे. समोरचं एस टी स्टँड आहे त्याची 7 वर्षापूर्वी सुरुवात झाली, त्याची कुठं सुरुवात नाही आहे. त्यांनी सांगितलं की मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आणून तर आजचं भूमिपूजन करणार अशी घोषणा गेल्या 1.5 महिन्यापूर्वी केली, त्याची कुठे सुरुवात नाही आहे. आज फक्त निवडणुका जवळ आल्यानंतर खोटं बोलायचं, रेटून बोलायचं आणि म्हणूनच मी उद्या माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आणि सांगणार की दीपक केसरकरांना एक अशी युनिव्हर्सिटी काढा, खोटं बोलणाऱ्याचं त्याला त्या कुलगुरू करून टाका. कारण आत्तापर्यंत 15 वर्षात ज्या ज्या गोष्टी त्यांनी बोलल्या आहेत, 8 वर्षातले मंत्री आहेत, त्यातली कुठलीही गोष्ट पूर्ण झालेली नाही. आणि म्हणून असं एखादं विद्यापीठ काढावं आणि त्या विद्यापीठाचे कुलगुरू दीपक केसरकरांना करावं, अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी मी करणार. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष संतोष कानडे यांनी केलेले काम माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांना अपेक्षित असे आहे. जेव्हा सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समितीच्या जिल्हाध्यक्षांच्या नावाची चर्चा होईल तेव्हा संतोष कानडे यांनी केलेल्या कामाची नक्कीच दखल भविष्यात घ्यावी लागेल, अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी संतोष कानडे यांचे कौतुक केले आहे. कणकवली तालुक्यातील विविध क्षेत्रातील कलाकारांना मानधन प्रस्ताव मंजुरीचे पत्र वाटप आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार नितेश राणे बोलत होते. मी आवर्जून सांगतो, मला शेवटी आपल्याच विचाराचे पक्षांचे अन्य ह्याच्या अगोदर प्रमुख राहिले गेलेले आहेत ह्या मानधन समितीचे, पण ज्या अर्थी किंवा ज्या जोमाने आणि जिद्दीने आणि मेहनतीने आमच्या संतोष कानडेजी पद मिळाल्याच्या क्षणापासून, म्हणजे ते दुसरी सकाळ पण ते थांबले नव्हते, पण त्या क्षणापासून त्यांनी जे काम केलेलं आहे आणि दिसणारं काम केलेलं आहे, या प्रत्येक कलाकारांच्या हातात असलेलं हे पत्र म्हणजे त्यांच्या आयुष्यातले एक फार मोठं मेडल आहे, अवॉर्ड आहे, पुरस्कार आहे. आणि हे जे काय आज आम्ही करतोय, हे जे काय माझ्या हस्ते दिलं असलं तरी ह्याची मागची मेहनत, ह्याची मागची धावपळ, ह्याची मागचा चिकाटीपणा आज सगळ्याचा सगळा आमचा संतोष कानडेजींचाच आहे. हे मी आवर्जून तुम्हाला ते उल्लेख करतो, कारण मला माहिती आहे ते स्वतःच्या तोंडाने ह्या गोष्टी सांगणार नाहीत, म्हणून सांगण्याचं काम त्यांचं सहकारी म्हणून मीच करायला पाहिजे. त्यांनी कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर असं एकही अधिवेशन झालेलं नाही जेव्हा ते माझ्याकडे अधिवेशनामध्ये आले नाहीत आणि मला माझ्याबरोबर संबंधित मंत्र्याकडे गेलेले नाहीत. म्हणजे आमचे सुधीर भाऊ मुनगंटीवार आहेत, ते प्रत्येक अधिवेशनाकडे संतोष कानडेजी मला फोन करतात, मला सांगतात की नितेशजी आपल्याकडे इथे कला अकॅडमी झाली पाहिजे, आमच्या कलाकारांची संख्या, मानधनाची संख्या वाढवा, कलाकारांची संख्या वाढवा. ही जी काही तळमळ आहे, ही तळमळ जनतेसमोर आणि कलाकारांच्या समोर येणं गरजेचं आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे तर ओबीसीसाठी हाकेंचं आंदोलन सुरू आहे. दोन्ही आंदोलकांच्या मागे मोठा समाज उभा आहे. असं असताना वाडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलकांमध्ये बाचाबाच झाली. यावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही आंदोलकांना सल्ला दिलाय. मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्यांकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही, 2 समाज एकमेकासमोर येणार नाही, समाजात तेढ निर्माण होणार नाही, समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही, याची दक्षता ही त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन करतात त्यांनी घेतली. असं आहे की या संदर्भात माननीय न्यायालयाचे निर्णय आहेत. अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याच्या संदर्भात मागच्याही काळामध्ये सांगण्यात आलं होतं, त्याची कारवाई देखील बीएमसीने मागच्या काळामध्ये सुरू केली होती. त्यावेळेस अशी विनंती आली होती की ईद झाल्यानंतर हे अतिक्रमण काढण्यात येईल. आज देखील टीम त्या ठिकाणी गेली होती, त्यावेळेस त्यांनी सांगितलंय की पुढच्या 4-5 दिवसात आम्हीच ते अतिक्रमण काढतो. त्यामुळे ती टीम त्या ठिकाणून परत आलेली आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन करून कोणी अडथळा निर्माण करेल तर ते योग्य होणार नाही. मला विश्वास आहे की त्यांनी ज्या प्रकारे बीएमसीला लेखी दिलेला आहे त्याप्रमाणे पुढची कारवाई ते करतील. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण. सायमास सुपरमार्केट गेले 2 वर्ष ग्राहकांना उत्तम सुविधा देणारे आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले पुरुष पंचक्रोशीतील एक प्रशस्त सुपरमार्केट. आमच्या येथे सर्व खाद्यपदार्थ, बेकरी प्रोडक्ट, मिल्क प्रोडक्ट आणि इतर सर्व गृहोपयोगी वस्तू अगदी माफक दरात उपलब्ध आहेत. आणि हो, सायमा सुपरमार्केटचे मालक असरार बशीर सनगे यांनी स्वतः तयार केलेल्या कम्प्युटर प्रोग्रामिंगचा लाभ ग्राहक घेत असून त्याला देखील पसंती देत आहेत. तर मग
वाट कसली पाहताय? सायमा सुपर मार्केटला आजच भेट द्या. आमचा पत्ता सायमा सुपर मार्केट, स्टेट बँक ऑफ इंडिया फुरुस शाखेच्या समोर, मुक्काम पोस्ट फुरुस, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. संपर्क क्रमांक 9730 430986 आणि 7875 67 96 39. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आज शनिवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य मान्य श्री शिवराम अण्णा मोरे यांचे मुंबईस्थित चिरंजीव दिलीपराव मोरे व दीपकराव मोरे यांच्याकडून सुमारे 25,000 रुपये किमतीचा सीसीटीव्ही कॅमेराचा संच विद्यालयाचे मुख्याध्यापक नायकल सर व विद्यालयाचे चेअरमन संतोष मोरे यांच्याकडे सुपूर्द केला. विद्यालय स्थापन झाल्यापासून मोरे या कुटुंबियांनी मोलाचे सहकार्य विद्यालयास केले. आज देखील त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा संच देऊन विद्यालयात असलेली समस्या दूर केल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने व सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वतीने त्यांचे अभिनंदन व अभिवादन केले आहे. महाश्रमदान मोहिमेअंतर्गत अलिबाग येथील श्री दत्त मंदिर परिसरात सामूहिक श्रमदानातून प्लास्टिक कचरा संकलन मोहीम उत्साहात संपन्न झाली. उपस्थितांनी स्वच्छता प्रतिज्ञा घेऊन प्लास्टिक व इतर कचरा एकत्रित करण्यात आला. माणुसकी प्रतिष्ठानचे थळ अध्यक्ष डॉक्टर राजाराम हुलवान, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड, संवाद तज्ञ सुरेश पाटील, लायन्स क्लब ऑफ अलिबाग डायमंडचे अध्यक्ष डॉक्टर रेखा म्हात्रे, थळ ग्रामपंचायतीचे कर्मचारी आदींनी श्रमदान मोहिमेत सहभाग घेतला. ठिकाणी इथे येण्याचा उद्देश जो होता की आता गायकवाड साहेबांनी सांगितला आपल्याला की स्वच्छता म्हणजे का आणि स्वच्छतेचं महत्त्व ज्याला कळलं तो माणूस या ठिकाणी आल्यापासून राहत नाही. तो कसाही वेळ त्या ठिकाणी काढणार आणि या ठिकाणी येणार. मी डॉक्टरांना इतका धन्यवाद पहिल्यापासून देतच आहे, पण आज तुम्ही आम्हाला सगळ्यांना एकत्र केलं. बऱ्याच संघटना मी त्या ठिकाणी वाचल्या. येण्याची न इच्छा प्रत्येकाच्यावर डिपेंड आहे सगळ्या गोष्टी, पण तुम्ही जे प्रयत्न या ठिकाणी करत आहात ते खरोखर म्हणजे ईश्वराला स्मरून तुम्हाला सांगतो की हे सगळं पुण्यही तुमच्या मागे जाणार आहे आणि ती गेली पाहिजे. जसे तुम्ही दिसताय आम्हाला कित्येक वर्ष तसेच आणि असेच आम्हाला दिसले पाहिजे ही एक ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. दापोलीमधून एक धक्कादायक घटना समोर येते. मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी रात्री 7:45 वाजता दापोली तालुक्यातील जामगे येथे 2 महिलांचा 2 आरोपींनी विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दापोली तालुक्यातील जामगे येथे भर रस्त्यात मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी रात्री 7:45च्या सुमारास गावातील रस्त्यावरून 2 महिला एका रुग्णाची भेट घेण्यास निघाल्या असता वाटेत आरोपी झायलो गाडीने येऊन त्या 2 पीडित महिलांच्या समोर गाडी लावून उतरला. प्रथम त्याने एका पीडित महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे अपशब्द बोलला व रस्त्यातच त्याने तिला मिठी मारली आणि तिला रस्त्यावर खाली पाडून तिची साडी फाडली. दरम्यान आरोपीचा दुसरा मित्र दुचाकीने तेथे आला आणि पीडित महिलेसोबत जी दुसरी महिला होती तिचा उजवा हात वाईट हेतूने पकडला व खाली पाडले आणि मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य केल्याप्रकरणी विनयभंगाची तक्रार दापोली पोलीस स्थानकात नोंदवण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्तंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण. खेड शहरातील 75 वर्षांची परंपरा असलेलं व ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं मे गांधी क्लॉथ स्टोअर्स, मे गांधी एंटरप्राइजेस आणि गांधी क्रिएशन घेऊन आलंय सण उत्सव लग्न समारंभासाठी लागणाऱ्या सर्व काही पारंपरिक व नवनवीन व्हरायटी आमच्याकडे उपलब्ध. विविध प्रकारच्या साड्या, शालू, पैठणी, बनारस, मऊ, कलकत्ता, सुरतच्या सिल्क साड्या, शेरवानी, कुर्ता सूट, ब्लेझर, जॅकेट, शूटिंग शर्टिंग, ड्रेस मटेरियल, होजियारी, शर्ट, पॅन्ट, जीन्स टी शर्ट, अर्थातच एव्हरीथिंग रिलेटेड टू क्लॉथ फक्त मे गांधी क्लॉथ स्टोअर्समध्ये. शुभकार्य तुमचे आणि वस्त्र आमचे. आमचा पत्ता गांधी क्लॉथ स्टोअर्स, गांधी क्रिएशन, खेड बाजारपेठ. आमचा संपर्क क्रमांक 94 22 34 71 95 83 80 09 62 00.